आज गणेश विसर्जन असून अतिशय भावनिक वातावरणात आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देताना ठिकठिकाणी भाविकांची गर्दी दिसून आली। आपल्या लाडक्या बाप्पाला मोठ्या उत्साहात जल्लोषात निरोप देताना अनेक भाविक दिसून येत आहेत। त्याच पार्श्वभूमीवर माजी नगरसेवक प्रशांत दिवे यांनी नारायण बापू नगर चौकात कृत्रिम तलावाची व्यवस्था केली। शिवाय गणपती दान करण्याचे नियोजन देखील करण्यात आले होते। मागच्या वर्षी 3,500 गणपतींच्या मूर्त्या दान या ठिकाणी करण्यात आल्या होत्या। नागरिकत्व महापालिकाकडून गणपतीचे संकलन करण्यात येते। या प्रसंगी ज्येष्ठ नगरसेवक दिनकर आप्पा आढाव, दीपादादा सर, रोशन भाऊ आढाव, माजी नगरसेवक प्रशांत दिवे, माजी नगरसेवक उबाठा गटाचे दिनकरजी आढाव, बीजेपी माजी नगरसेवक आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते। आज अतिशय भावनिक वातावरण खऱ्या अर्थानं आमच्या बाप्पांचं विसर्जन होतंय। प्रत्येक चिमुकल्याच्या डोळ्यात एक आनंद अश्रू ऐकतो आपल्या बाप्पाला निरोप देतोय। खरं तर 10 दिवस अतिशय उत्साहाच्या वातावरणात आनंदात गणपती बाप्पांचं मोठ्या उत्साहामध्ये आपण सर्वांनी जल्लोष साजरा केला आणि आज निरोप देण्याची वेळ आली। आमच्या प्रभाग क्रमांक 17मध्ये नारायण बापू चौकामध्ये या ठिकाणी उत्स्फूर्त असा प्रतिसाद नागरिकांकडून मिळत आहे। नागरिक या ठिकाणी येऊन गणपती मूर्ती दान करत आहेत आणि खऱ्या अर्थानं या ठिकाणी दरवर्षी मागच्या वर्षी साधारणतः 3,500 गणपती मूर्तींचं दान या ठिकाणी झालं होतं आणि महानगरपालिकेच्या माध्यमातून ते संकलन करण्यात येत आहे। खरं तर आमचे नेते सन्माननीय या भागाचे ज्येष्ठ नगरसेवक दिनकर आप्पा आढाव, माझे नेते शिवसेनेचे ज्येष्ठ नेते दिनकर आप्पा आढाव, आमचे मित्र आमचे नेते माननीय दीपक जाधव सर, रोशन भाऊ आढाव आणि परिसरातील सर्वजण या ठिकाणी सकाळी 8 वाजेपासून या ठिकाणी आहेत। नागरिकांच्या अडीअडचणी असेल, काही त्यांना मदत असेल, आम्ही सर्वजण जे या ठिकाणी नाशिक महानगरपालिका असेल, उपनगर पोलीस हद्दा असेल, पोलिसांचे सर्व कर्मचारी या ठिकाणी उपस्थित आहेत। धन्यवाद। एबी न्यूजचा प्रतिनिधी विवेक कडवे, नाशिक।